आपण प्रत्येकजण गुरु करतो. आपण गुरु का करतो? मार्गदर्शनासाठी, आपल्याला आयुष्यात जे हवंय ते मिळवण्यासाठी, आपण जी वाट चालतो आहोत ती वाट सोपी सुकर करण्यासाठी. पण प्रत्येक गुरु करणाऱ्या माणसाला त्याला जे हवंय ते मिळतं का? तर बरेचदा नाही. कारण आपल्या आत असणाऱ्या वाईट सवयी किंवा आपले दुर्गुण. अगदी असंच जेव्हा माणूस भक्ती मार्गामध्ये गुरु करतो तेव्हा त्या गुरु करण्यामागची अपेक्षा काय असते? भगवंत प्राप्ती. पण गुरु करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवंत प्राप्ती होते का? तर नाही. कारण त्या माणसामध्ये असणारा देहाभिमान, अहंकार. आजच्या तुकाराम गाथेतील 20व्या अभंगात तुका म्हणे चित्ती बैसला अनंत, या अभंगामध्ये तुकाराम महाराज हेच सांगतात की तुम्ही गुरु केला असेल तरीही प्रत्येक गुरु करणाऱ्याला तो भगवंत मिळत नाही किंवा तो अनंत त्याच्या चित्ती येऊन बसत नाही. तर तो अनंत आपल्या चित्ती येऊन बसण्यासाठी किंवा भगवंत प्राप्तीसाठी काय करावं याचा अर्थ सांगणारा हा तुकाराम गाथेतील आजचा 20वा अभंग. या अभंगाचं संपूर्ण निरूपण करणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे. त्याची लिंक मी खाली देतेय, नक्की पहा. धन्यवाद.